नमस्कार. 20 मार्च 1927 एक प्रचंड मोठी क्रांती घडवणारा दिवस होय. 20 मार्च 1927 याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाड इथला चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला होता. आज त्या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी घटनेचं शताब्दी वर्ष सुरू होते. आज 20 मार्च 2026. राहुल बनसोडे हा आमचा अनेकांचा प्रचंड बुद्धिमान आणि प्रचंड मानवतावादी, विवेकी, निसर्गावरती निरातिशय प्रेम करणारा असा अतिशय प्रिय मित्र असंख्य लोकांचा माझ्यासारख्या. काही वर्षांपूर्वी अगदी अकस्मात आणि अकाली तो हे जग सोडून निघून गेला, सगळ्यांची साथ सोडून गेला. परंतु त्यापूर्वी जाण्यापूर्वी त्याला जे काही अल्प आयुष्य लाभलं त्याच्यामध्ये त्याचं जे सानिध्य आम्हाला सगळ्यांना लाभलं ते अविस्मरणीय आहे. त्याने वेगवेगळ्या विषयांच्या बाबत जे काही लिहून ठेवलेलं आहे थोडक्यात फेसबुक किंवा अन्यत्र, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. या महाडच्या चौदार तळ्याविषयी त्यानं थोडक्यात जे काही लिहून ठेवलंय ते अशाच प्रकारचं फार महत्त्वाचं आहे. अगदी त्या तळ्याला चौदार तळं असं नाव कशामुळे पडलं इथपासून ते त्या सत्याग्रहाच्या सगळ्या कारणांबाबत, एकूणच तेव्हाच्या तत्कालीन परिस्थितीबाबत जे आपल्याला त्या सत्याग्रहाविषयी इतरत्र वाचायला किंवा ऐकायला मिळत नाही, किंवा जो दृष्टिकोन आपल्याला सापडत नाही ते राहुल बनसोडेच्या लिखाणामध्ये आपल्याला सापडतं. त्यामुळे शेवटपर्यंत पहा हा एपिसोड. आवाज माझा आहे परंतु शब्द माझा प्रिय मित्र राहुल बनसोडेचे आहेत. एक वेगळी, अतिशय वेगळी अशी अनुभूती तुम्हाला हे ऐकताना आणि पाहताना येईल याची मला खात्री आहे, विश्वास ठेवा. महाड गावाजवळून सावित्री नदी वाहते. पुराणातल्या एखाद्या महान स्त्रीचं नाव नदीला दिलं म्हणजे मग आपसुकच तिला पावित्र्याच्या नावाखाली नियंत्रणामध्ये ठेवता येतं. भारतात ज्या ज्या म्हणून नद्यांची नावं अशी पुराणातल्या पवित्र स्त्रियांच्या नावाने ठेवली गेलेली आहेत, त्या नद्यांच्या गावाजवळचा इतिहास तपासून पाहिला तर त्यांनी अस्पृश्यतेचे ऐतिहासिक उच्चांक गाठलेले दिसतात. अस्पृश्यता शब्द काढून तिथे मूलभूत मानवी अधिकारांची पायमल्ली अशी शब्दयोजना केल्यास जास्त योग्य होईल. तर या तथाकथित सावित्री नदीच्या नैसर्गिक स्वभावाचा विचार केला तर तो अतिशय गुंतागुंतीचा आहे. महाबळेश्वरच्या डोंगरात उगम पावल्यानंतर ती आपल्या 60 मैलाच्या प्रवासात असंख्य वळणं घेते. काही ठिकाणी तिचं पात्र नेहमीपेक्षा जास्त विस्तीर्ण होतं तर काही ठिकाणी अरुंद. काही ठिकाणी तिला उगीचच फाटे फुटतात जे पुढे जाऊन परत त्याच नदीला येऊन मिळतात. पावसाळ्यात सावित्रीला प्रचंड मोठे पूर येतात, इतके की त्यात बरंच काही वाहून जातं. हीच सावित्री कधीकधी उन्हाळ्यामध्ये कोरडी पडते. इतकी कोरडी की पावसाळ्यात दुथडी भरून वाहत होती ती हीच सावित्री का असा प्रश्न पडावा. पावसाळ्यात सावित्रीचं वाहतं पाणी पावसाचं असतं. एकदा पाऊस संपला म्हणजे मग डोंगर दऱ्यातले जिवंत झरे आणि इतर काही स्रोतांवर सावित्री वाहती राहते. हिवाळ्याच्या शेवटी तिचं पाणी थेट तळ दिसेल इतकं स्वच्छ असतं. झरे जसे नदीला येऊन मिळतात तसे नदीतलं पाणी झिरपून एखाद्या ठिकाणी नवा झराही तयार होऊ शकतो. सावित्रीच्या प्रवाहापासून मैल 1.5 मैलावरती असलेल्या चौदार तळ्यात असा एक झरा जमिनीखालून पोचायचा. निसर्गानं भेदभाव न करता उपलब्ध करून दिलेलं पाणी. या झऱ्याच्या पाण्याचं मग जलाशय झाला. त्या जलाशयाचं पाणी पीत पीत प्राचीन भारतातली नदीकाठची संस्कृती तिथे आकार घेत राहिली. पंथ संप्रदाय आले आणि गेले. जातीयता कधी 1-2 कमी झाली आणि अधूनमधून वाढतही राहिली. धातू युगाच्या परमोच्च काळाची व्यवस्था अनेक वेळा अनेक ठिकाणी इथं तिथं आकाराला येत होती. शोषणाची व्यवस्था जिथे म्हणून 100-1 वर्षांपेक्षा जास्त काळ तग धरून राहते त्या भागाचा विकास होतो. हे विकसित भाग धर्माच्या आधिपत्याखाली वर्णव्यवस्थेची उतरंड तयार करतात. त्याच्या अदृश्य उच्चस्थानी परमेश्वराची आणि दृश्य उच्चस्थानी पुरोहितांची स्थापना केली जाते. अशी स्थापना झाल्यानंतर या व्यवस्थेचा पहिला रोख असतो तो नैसर्गिक साधन संपत्ती आणि अन्न व्यवस्थेवरती आपलं नियंत्रण मिळवण्याचा. महाडच्या तळ्याचंही तेच झालं. त्याच्या चहूबाजूने तटबंदी बांधण्यात आली. चारी बाजूला त्याला दारं बांधण्यात आली. निसर्गाने मुक्त हस्ताने दिलेलं पाणी चौकटीत बंद झालं आणि त्याचं चौदार तळं झालं. चहूबाजूने दारे बंद असलेलं हे तळं अर्थात ते राखणाऱ्यांच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट होते.
महाडमध्ये कधीही पाण्याची ददात नसते, पाण्यावर अस्पृश्यांची सावलीही पडत नाही, म्हणून ते स्वच्छ आणि गोड असतं. हे पाणी देव कार्यासाठी वापरणं कसं चांगलं आहे, अशा अनेक कथा कोकणात सांगितल्या जातात. या तळ्याचं पाणी पिण्याची परवानगी तर अस्पृश्यांना नव्हतीच, परंतु त्या तळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही ते कधी चालू शकत नसत. एरवी हा प्रश्न फार गंभीर होता असं नाही. त्या काळच्या गावरचनेप्रमाणे पश्चिमेकडे थोडं अंतर चालत गेल्यावर सावित्रीचा प्रवाह लागत असे. त्याच्या कडेने आणखीन थोडं पुढे गेल्यावर अस्पृश्यांचे पिण्याचं पाणी भरण्याचं आणि आणखीन पुढे गेल्यावर खालच्या बाजूला आंघोळीची सुद्धा सोय होती. प्रश्न तेव्हा सुरू व्हायचा जेव्हा सावित्रीचं पाणी आटायला लागायचं. उन्हाळ्यात सावित्री आटून जायची आणि मग तिच्या मागच्या पश्चिमेकडच्या भागातल्या खड्ड्यांमध्ये फक्त थोडंसं पाणी राहायचं. पूर्वेकडे उतार जरा तीव्र असल्याने इथे नदी दुबंगायची आणि तिथं पाणीच शिल्लक राहायचं नाही. चैत्राच्या सुरुवातीपासून वरच्या भागात बनलेले डोह मग जातीच्या उतरंडीनुसार वापरात यायचे. हेही फक्त महिनाभरच चालायचं आणि मग उरले सुरले डोहसुद्धा आटायला लागायचे. पश्चिमेकडे मग आणखी वर जिथे सावित्री तुटते त्या तुटकीच्या भागापर्यंत माणसांना पायपीट करावी लागायची. तिथून पाणी आणताना खालच्या वर्गातल्या लोकांना आपल्याजवळ असलेली एकमेव तांब्याची वा पितळेची कळशी वापरावी लागे. कित्येकांकडे तर ती सुद्धा नसायची. संस्कृतीसाठी धातुयुग सुरू होऊन हजारो वर्ष झालेली असली तरी या धातू संस्कृतीतला किमान वाटाही या लोकांना मिळालेला नव्हता. गावच्या अंत्यसंस्कारामध्ये वापरली गेलेली धातूची लहानसहान भांडी, कपडे किंवा गाडगी मडकी हीच अस्पृश्य लोक आपल्या वापरासाठी घेऊन जात. त्यातल्याच एखाद्या छोट्याशा भांड्यामध्ये वा गाडग्यामध्ये हे डोहातलं पाणी भरून चिऱ्याच्या झोपडीपर्यंत आणलं जाई. छोट्या गाडग्याचा वा धातूच्या कळशीचा फायदा असा की लहान लहान मुलांनाही त्यातून पाणी आणणं शक्य व्हायचं. कुटुंबातली 2-3 लहान मुलं आणि स्त्रिया लांब डोहावरून पाणी आणायच्या कामातच गर्क असायच्या. हे पाणी आणायला जात असताना पलीकडच्या रस्त्यावरती एक तळं आहे ज्याच्यामध्ये बारमाही पाणी असतं आणि ते विशेष कष्ट न करता गावातल्या इतर लोकांना उपलब्ध असतं. ही माहिती लोकांना होती, पण ते पाणी आपल्या नशिबातच नाही, त्यावर आपला कुठलाही हक्क नाही, हा अजाणतेपणाने माहीत असलेला नियमही त्यांच्या अंगवळणी पडलेला असायचा. तिथून पाणी घेण्याचे प्रयत्न व्हायचे नाहीत असं नाही, परंतु नाईलाजातून झालेल्या त्या कृत्याचे गंभीर परिणाम पाणी घेणाऱ्याला भोगावे लागत. त्यांना या कृत्यासाठी शिक्षा केली जाई. या शिक्षा इतक्या अमानुष असत की त्या तळ्याच्या पाण्याचा मोह पडण्यापेक्षा अस्पृश्यांना त्याची भीतीच जास्त वाटायची. वैशाखात परिस्थिती गंभीर व्हायची. नदी जवळजवळ पूर्ण आटायची आणि डोहसुद्धा आटायचे किंवा नासून जायचे. अगोदर गावाच्या वापरासाठी असलेला डोह नासून गेल्यावर अस्पृश्यांना उपलब्ध असायचा, पण हे नेहमीच व्हायचं असंही नाही. काही डोह हे गावातल्या उच्चभ्रूंच्या कपडे धुण्यासाठी आणि आंघोळीसाठी वापरले जात असत. तुटकीपासून आणखी पुढे चालत गेल्यावरती डबकी लागायची. या डबक्यातलं पाणी गढूळ आणि बरचसं प्रदूषित असायचं. त्याच्या आसपास मुस्लिमांची वस्ती असल्याने ते पाणी घ्यायला निर्बंध नव्हते, परंतु अतिवापरामुळे पाणी खूपच दूषित होऊन जायचं. वैशाखाच्या शेवटी मग आटून गेलेल्या नदीचा तळ उकरून तिथं झिरे उपसले जात आणि त्यात जमा होणारं थेंब थेंब पाणी वाटी किंवा खापरानं सोबतच्या भांड्यात जमा करून मग ते घरी नेलं जायचं. झिरा झिरपून त्याला पाणी लागेपर्यंत लोक इतके तहानलेले व्हायचे की ते पाणी निवळून स्वच्छ व्हायची वाट पाहण्यापर्यंत सुद्धा त्यांच्याकडे वेळ नसायचा. पाण्याचा प्रचंड तुटवडा कधीकधी सगळ्या कुटुंबालाच या झिऱ्यापर्यंत घेऊन यायचा. तहान किती प्रखर असू शकते ते या लोकांना हजारो वर्षापासून माहीत होतं, परंतु ती तहान सहन केली जायची कारण ज्येष्ठात लवकर पाऊस येणार असायचा. हा पाऊस कधीकधी लांबायचा आणि मग घोटभर पाण्यासाठी लोक विहिरीच्या मालकांकडे गयावया करू लागायचे. पाण्यासाठी एखादा जीव इतका लाचार करणं ही इथल्या उदात्त संस्कृतीची सर्वात मोठी देणगी असावी. 19व्या शतकाच्या शेवटच्या 15 वर्षात आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला प्रशासनाच्या सोयीसाठी किंवा ब्रिटिशांच्या अंतिमता फायद्यासाठी भारताची कायदेव्यवस्था अधिकाधिक बळकट करण्याचे प्रयत्न सुरू झाले. पुढे युद्धात भाग घेणाऱ्या ब्रिटनला आवश्यक उत्पादने वेगाने निर्मित करण्यासाठी एका सूत्रबद्ध समाजाची गरज होती. भारतातला जातीवाद आणि मागास प्रथा अंतिमतः ब्रिटिशांच्या उत्पादनावरती थेट परिणाम करत असल्याने जिल्हा पातळीवरती आणि किमान घोडागाडीने जोडल्या गेलेल्या विकसित खेड्यांवर ब्रिटिशांनी आपले कायदे शक्य तितक्या प्रभावीपणे लावण्यास सुरुवात केली. इथल्या रूढी परंपरांमधून भारतीयांना मुक्ती देण्याचा उद्देश ब्रिटिशांचा अजिबात नव्हता.
आपलं साम्राज्य आणि उत्पादन वाढवण्यासाठी रूढी परंपरांचा उपयोग होत असल्यास ब्रिटिश तो अवश्य करूनच घेत होते. कित्येकदा समाजातल्या उच्चवर्णीयांकडून आपल्याला त्रास होऊ नये म्हणून उच्चवर्णीयांच्या रूढींना अधिक चांगल्या प्रकारे ब्रिटिश उत्तेजनसुद्धा देत होते. तरीही प्रशासनावरचा तणाव कमी व्हावा आणि आर्थिक व्यवहार सर्वसंमत होण्यासाठी मूलभूत परस्पर व्यवहारही सर्वसंमत होणे गरजेचे असल्याने 1923 साली तत्कालीन बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलने अस्पृश्यांना सार्वजनिक संसाधनांचा वापर करू देण्यासाठी कायद्यानं परवानगी दिली. या काळात महाड हे एका अर्थानं महत्त्वाची नगर परिषद म्हणून विकसित होऊ लागलेलं होतं. तिथून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या दासगाव बंदरात मालाची वाहतूकही चालायची आणि सैन्याची ये-जाही सुरू असायची. यात कधी काळी सैन्यात असलेल्या अस्पृश्यांचाही समावेश होता. यातल्या काही सेवानिवृत्त सैनिकांनी त्यांच्या कम्युनिटीसाठी लहान मुलांची शाळा आणि प्रथमोपचारासाठी जागासुद्धा बांधलेल्या होत्या. मुख्य म्हणजे इथे ब्रिटिश इंडिया सबमरीन टेलिग्राफ कंपनीमार्फत तारेची सोय उपलब्ध होती. इतकं सामाजिक परिवर्तन घडत असूनही या लोकांना महाडच्या बाजारात मात्र पिण्याचं पाणी मिळत नसे. त्यांना तळ्यावरही प्रवेश नव्हता. 1923 साली पारित केलेल्या कायद्याचा आधार घेऊन महाड नगर परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुरबानाना टिपणीस यांनी 14 तळं अस्पृश्यांसाठी आदेश देऊन खुले केलेलं होतं. परंतु या निर्णयाला उच्चवर्णीयांचा तीव्र विरोध होता. याशिवाय तळ्याच्या आसपास अनेक उच्चवर्णीयांचा पहारा आणि लक्ष असल्याने अस्पृश्यांना ठरवून सुद्धा पाणी पिणं शक्यच नव्हतं. सुरबानाना टिपणीस यांचे तरुण मित्र रामचंद्र बाबाजी मोरे हे या परिस्थितीवर काहीतरी तोडगा काढून 14 तळं सर्व जाती धर्मियांना खुले करता यावं यासाठी प्रयत्नशील होते. 1924 साली झालेल्या कुलाबा डिस्ट्रिक्ट डिस्प्रेस्ड क्लास मिशनच्या सभेत रामचंद्र मोरे यांनी बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेऊन 14 तळ्याबद्दलची सगळी स्थिती कथन केली. तळं सर्वांना खुलं व्हावं यासाठी सत्याग्रह हा एकमेव मार्ग उपलब्ध असल्याची सगळ्यांचीच खात्री पडली. हा सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली होणार असला आणि त्यात अनेक परिवर्तनवादी उच्चवर्णीयांचा पाठिंबा आणि सहभाग असला तरी पाणी पिण्याचं मूलभूत कार्य अस्पृश्यांनाच करावं लागणार होतं. दासगाव बंदरातल्या सुस्थितीतल्या अस्पृश्यांखेरीज इतर फाटक्या, दारिद्र्याने ग्रस्त आणि लिखित भाषेतला कोणताही जनसंपर्क नसणाऱ्या दलित लोकांना सत्याग्रहासाठी एकत्र करणं प्रचंड अवघड काम होतं. सत्याग्रहाची रूपरेषा आणि तिचे उद्देश ठरविणे सुद्धा आवश्यक होते. पाण्याचा सत्याग्रह मूलभूत स्वरूपाचा असणारा याची कल्पना स्पष्ट होती. सत्याग्रहानंतर उद्भवणाऱ्या संभाव्य हिंसक प्रतिक्रियेवर नेमकी काय पुनर्प्रतिक्रिया असावी याचाही विचार करणं आवश्यक होतं. पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या या संभाव्य सत्याग्रहासाठी एकूण 4 वर्ष विचारमंथन आणि पूर्वतयारी सुरू होती. 1927 साली आपण पाण्याच्या हक्कासाठी सत्याग्रह करणार असल्याबद्दल आंबेडकरांनी अधिकृत घोषणा केली. या सत्याग्रहासाठी महाड हे ठिकाण निश्चित करण्यात आलं. सत्याग्रहात GN सहस्त्रबुद्धे हे चित्पावन ब्राह्मण समाजाचे सुधारक, AV चित्रे हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंचे समाजसुधारक आणि याच समाजाचे दुसरे सुरबानाना टिपणीस हे महाड नगर परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष थेट सहभागी होणार होते. 20 मार्च 1927 रोजी 14 तळ्याच्या सत्याग्रहाला सुरुवात झाली. एक सार्वजनिक सभा घेऊन सुरबानाना टिपणीस यांनी सर्व सार्वजनिक ठिकाणं आणि तळे अस्पृश्यांसाठी खुली करण्यात येत असल्याचं जाहीर केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांना त्याबाबतचं नेतृत्व करण्याचं आवाहन केलं. बाबासाहेबांनी सभेचं नेतृत्व करून 14 तळ्याकडे पायी चालायला सुरुवात केली. त्यांच्या पाठोपाठ 3-4 हजार अस्पृश्य लोकांचा जमाव चालू लागला, ज्यात काही मुस्लिम लोकांचाही सहभाग होता. लवकरच हा जमाव 14 तळ्याच्या काठी पोहोचला. 14 तळ्याच्या पायऱ्या उतरत आंबेडकर पुढे सरसावले आणि आपल्या ओंजळीत पाणी घेऊन ते पाणी ते सावकाश प्यायले. 14 तळ्याच्या उजव्या बाजूच्या पायऱ्यांचं सद्य बांधकाम आता थोडं बदललेलं असलं तरी त्या पायऱ्या उतरून खाली तळ्याकडे जाताना सद्भावना असलेला कोणताही माणूस शहारतो. महाड गावची स्थानिक हवा 14 तळ्याच्या पायऱ्यांच्या आडोशाच्या भागामध्ये एक विशिष्ट वातावरण तयार करते. या जागेला इतिहास नसता तरीही तळ्याच्या पायऱ्या उतरून पाण्याला पहिला स्पर्श करण्याची अनुभूती मानवी भावनांचा अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी विशेषच राहिली असती. त्या पायऱ्यांना जगातल्या अत्यंत मूलभूत संघर्षाची जोड मिळाल्यामुळे त्यांच्यावरून उतरून खाली जाताना येणारा अनुभव हा अनेकांच्या आयुष्यातला
एक अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा अनुभव आहे. या सत्याग्रहामध्ये सहभागी झालेल्या वर्गातल्या पूर्वास्पृश्य लोकांना या पायऱ्या उतरताना आजही अंगावरती शहारा येतो. या शहाऱ्याचं दुसरं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त नवा इतिहासच नाही तर नवा भूगोलही घडवला आणि हा इतिहास भूगोल इत्यंभूत माहिती करून घेणाऱ्यांसाठी त्या शहाऱ्यातून नव्या युगाच्या माणसांची स्वतंत्र मानसिकताही घडवली. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेला पाण्याचा संघर्ष आज एका नव्या टप्प्यामध्ये असून फक्त श्रीमंतांना परवडणारं बाटलीबंद पाणी हे नवं चवदार तळं आहे. सावित्रीसह भारतातल्या इतर सर्व नद्यांचं पाणी हे प्रचंड प्रदूषित झालेलं असून त्यातल्या कोणत्याही नदीचं पाणी आता पिण्यायोग्य अजिबात राहिलेलं नाही. भारतातले अनेक झरे कायमस्वरूपी आटत चाललेले असून तळ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होती आहे. तळी दूषित होत आहेत. काही ठिकाणी ती पूर्णतः कोरडी पडलेली आहेत. केमिकल्स आणि सांडपाण्यानं दूषित झालेलं पाणी आज कोट्यावधी लोकांना प्यावं लागत आहे. शुद्ध पिण्याचं पाणी मिळत नसल्यामुळे अनेक लोकांना चवदार तळ्याच्या त्या ऐतिहासिक सत्याग्रहापूर्वीच्या परिस्थितीत जीवन जगावं लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठीचा मूलभूत संघर्ष पुन्हा करण्याची नितांत गरज असूनही आता आपल्याकडे कॉम्रेड रामचंद्र गोरे, सुरबा नाना टिपणीस, GN सहस्त्रबुद्धे किंवा भाई चित्रे नाही आहेत आणि पिण्याच्या पाण्याच्या हक्कासाठी जगातला पहिला संघर्ष करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आता आपल्याकडे नाही आहेत. इथेच थांबतो. धन्यवाद.